नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैयद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महेंद्र पश्चिमेच्या उत्तन परिसरात 2 दिवसांपूर्वी एका 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. उपचारासाठी गेलेल्या डॉक्टराकडूनच हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा परिवाराचा आरोप आहे. उत्तनमधील उत्तन चॅरिटेबल ट्रस्ट या क्लिनिकमध्ये गेल्यावर त्या डॉक्टरांनी त्याला जे काही उपचार दिले आणि जे काही औषध दिले याच्यावरूनच त्याचा मृत्यू झाल्याचं परिवाराचा आरोप आहे. आणि या सर्व संदर्भात आपण त्यांच्या परिवाराकडून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसेच येथील माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की संपूर्ण प्रकरण काय आहे. मात्र याच्यामध्ये एक माहिती समोर येत आहे की हा जो डॉक्टर होता फैयाज आलम, ज्याने या तरुणाचा उपचार केला, हा डॉक्टर ज्या क्लिनिकमध्ये होता त्या क्लिनिकचं मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पूर्व परवानगीशिवाय हे क्लिनिक चालू होतं आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये कुठे ना कुठे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचं दिसत आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच या तरुणाचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. कारण की पालिकेने जर वेळीच कारवाई केली असती तर आज या तरुणा परवा 1 सप्टेंबर 2025 रोजी काय घडलं होतं? परवा 1 सप्टेंबर रोजी मी 12 वाजता राहत्या घरी असता मला माझ्या भावाचा ग्लेस्टनचा फोन आला की मला थोडंसं तापासारखं करताय, तर मी लोकल क्लिनिकमध्ये जाऊन येतो. तो लोकल क्लिनिकमध्ये गेला असता त्याने एक इंजेक्शन घेतलं. परत मला 1:30 वाजता फोन केला की मी एक इंजेक्शन घेतलेलं आहे, पण मला परत फॉलोअपसाठी बोलावलं आहे संध्याकाळी. तर डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुझे रक्ताचे नमुने घ्यावे लागतील. त्याच्याकरता त्याने काही लिहून दिले नाही की कुठे जाऊन घे की काय. त्याने बोललं आहे की स्वतः तू ये, मी स्वतः त्याचे नमुने घेईन. तेवढ्यात मला फोन आला की डॉक्टरांनी याला सलाईन लावलेलं. सलाईन संपल्याबरोबर याला एवढी जोराची थंडी वाजते की हा आमच्याने सांभाळत नाही, तो आत्ताच्या आत्ता आहे. 2 ते 3 मिनिटात तिकडे पोचल्यावर बघतोय तर त्या पेशंटची जी काय बोलतात, पेशंटची अवस्था म्हणजे एकदम आवाक्या बाहेरची दिसत होती. म्हणजे त्याला आम्ही कंट्रोल करू शकत नव्हतो. तर मी डॉक्टरांच्या कन्सल्ट रूममध्ये जाऊन 2 ते 3 वेळा बोललो की डॉक्टर याला इकडून कुठेतरी हलवू का. डॉक्टर बोलतात बघा हे मलेरियाचे सिम्पटम्स आहेत, हे काही गरज नाही. मी जे इंजेक्शन मारलंय त्याच्याने 7 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये हा थंड होईल, त्याला अंगाला घाम येईल आणि तो रिलॅक्स 1 वाजता मला फोन केला की बाई मला बरं न वाटे. ते मी आलो घरून, त्याला काय सांगितलं, बाबू आपण संध्याकाळी जाऊ आणि रगत, आणि तो डॉक्टर सांगते ना रगत तपासायचं, जाऊन रगत तपासू आपण. ते आता मी घरी गेलो, माझा दात दुखते ते मी घरी गेलो आमच्या घरी. मी त्या दाताच्या क्लिनिकमध्ये होतो. ते अजून मी त्यांना फोन केला की तुम्ही पीटर गावट्या त्यांच्या पोरीच्या क्लिनिकमध्ये या, तिथे आपण याला बाटल्या चढवू. ते त्या क्लिनिकमध्ये गेले, सकाळी गेलेले ना त्या क्लिनिकमध्ये गेले आणि त्याला बॉटल चढवी. मी आलो क्लिनिकमध्ये, यांचा फोन केला की बाय बाटल्या चढविल्या नाही सं. ते मी ताई बघायला आलो ते याला एक बॉटल चढविल. ती चांगला आमशी व्यवस्थित वार्ता करत होता. असं झालं माझ्या पोरी आल्या ना बरोबर, ते मला असं बोललं सगळी म्हणजे बिराट घेऊन आलीस तू, म्हणजे असं बोललं. ते मी बसलो, गप्पा गोष्टी केल्या आम्ही. त्याचा एक मित्र होता, त्याच्याजवळ व्हिडिओ उभे आहे, तो चांगला होता, बोलत होता. त्याने मस्करीशी व्हिडिओ काढलाय त्याचा. ते त्या थोडीशी बाटलवर आली, ते तो सांगते मला लघवे आले. बाय लघवे आले. ते मी ते लिव्हल असते ना पोरी, तिला मी हाक मारली की बाय त्याला लघवे आले. तर तो लघवी करून आला ना, तेवढ्यानुसार असं 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 करायला लागला. ते मी डॉक्टराकडे गेलो धावत की डॉक्टर याला थंडी भरले. ते डॉक्टर सांगते ना असं होते, त्याला तो ताप आहे ना मलेरियाचा, म्हणून त्याला तसं होते. ते आता डॉक्टर सांगते ते आम्ही कशी पुढे जाऊ. ते तो स्वतःहून म्हणजे सांगते घे म्हणा ऑक्सिजनची गरज आहे. ते डॉक्टर काय सांगते नाही ऑक्सिजनची गरज नाही, त्याला सांगा लांबून लांबून श्वास घ्या. ते आता तो थंडी भरते असं असं करते. ते आम्ही पण घसायला लागलो, माझ्या मुली, माझी वहिनी, भाऊ, सर्वजण. ते जास्तीच करू लागलं ना. ते आम्ही त्या गडविलला आमच्या भाऊला फोन केला की तू लवकर ये, याला जास्ती थंडी भरले.
न डॉक्टरला जसा गॉडविन आला तसं आम्ही डॉक्टरजवळ बिजान गेलो. म्हणजे याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं असेल आम्हाला सांगा, तुमची नव्हते की नाही ते डॉक्टर काय सांगते शक्यताच नाही करतो. डॉक्टरांनी संध्याकाळी तुम्हाला बोलवलं होतं की आम्ही रिपोर्ट करू, हा तपासण्या करू. पण तपासण्या न केल्याशिवाय डॉक्टर कसे काय बोलू शकतात की मलेरिया झाला म्हणून? त्यांना कसं तेच आम्हाला तेच विचार पडला की तुला डायरेक्ट कसं समजलं, तू त्याच्यामध्ये किल्ला नाही ना. तपासण्या काहीच नाही ते थरथरू लागला ना, त्याने असं इंजेक्शन भरलं आणि डायरेक्ट त्याचे मारलं. तो 15-अर्धा तास असाच ना, थोड्या वेळाने तो वेड्यासारखं रिएक्ट करू लागला. ते आम्हाला वाटलं तर त्याला मेंटली हे झालं. ते माझ्या भाऊनी काय सांगितलं, आमच्या म्हणजे प्रे करतात ना त्यांना बोलून ये जा. ते मी आणि माझी वहिनी धावत गेलो तिला बोलवायला. ते आले आणि असं कानाला निघलं फोन दिला. तेवढ्याच तो उठीला धडपड करून ते माझा गॉडविन भाऊ आणि त्याने माझी पण थोबरात मारली या भाऊन ग्लॅस्टन घेऊन. ते मी रागाने बाहेर निघालो. आता माना बघितलं की जास्त करेल असं वाटलं मला. तेवढ्या बाथरूम मध्ये किल्ला आणि तो स्वतःच इजारलं काढलं, संडास पण केली, लघवी पण केली त्याने, एकदम नॉर्मल होती, काहीच नव्हतं झालं त्याला. आणि येऊन खाटेवासा झोपला उभरा झोपला तो. ते आम्ही बाहेर गेलो आणि गॉडविनला आमच्या फोन केला त्याने, म्हणजे दुसऱ्या ब्रदरला. ते गॉडविन त्याच्याशी बोलायला 10 मिनिटं फक्त क्लिनिकच्या बाजूला झाला आणि त्याशी वार्ता करतो. वहिनी धावत आली, बघा याला काय झालं. असा फिरवला ते फेस टाकतो आणि त्याचे होठ निले झाले, हात निले आणि असं पण डॉक्टर उठूनशी आम्हाला हात पण नाही लावला त्याला डॉक्टर अजून. मगशी काय सांगू लागला, नाही त्याला इथून बाहेर करा. त्याच्या अगोदर मला काय होतलं, याला निजेचे इंजेक्शन मारायला पाहिजे. पण तू टेबलावरशी उठून त्याच्या जवळ नाही गेला. असा का करतो, त्याचं पेशंट नाही बघलं की किती ताप आहे ते पण नाही बघलं. मगशी त्याने अंगावरशी, मग आम्ही रिक्षा थांबवलं, धडपड झालो आम्ही, आपला शेवटी भाव आहे. तरी तो उठून आमच्या बरोबर रिक्षांना आला की मी पण येते. आणि दुसऱ्या हॉस्पिटलात त्याचे ऑक्सिजन पण असेल पण त्यांनी लावलं नाही. माझा भाऊ स्वतःहून बोलला की ऑक्सिजनची मला गरज आहे, तरी लावलं नाही. परवा तुमच्या प्रभागामध्ये एक घटना घडली, त्याच्यामध्ये एक युवक उत्तम चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये गेला. त्या ठिकाणी त्याला इंजेक्शन देण्यात आलं आणि सलाईन लावण्यात आली आणि त्याच्या काही मिनिटातच त्याला थंडी आली आणि त्याचा मृत्यू झाला. काय संपूर्ण प्रकरण आहे? आमच्या इथलं परवाच्या रात्रीची गोष्ट आहे की आमच्या इथला ग्लॅस्टन गोन्साल्विस हा एकदम तरुण आणि होतकरू मुलगा होता. त्याचं अचानक आम्हाला जेव्हा माहीत पडलं, म्हणजे आम्हाला एक आमच्या कार्यकर्त्यांनी फोन केलं की अशी परिस्थिती आहे आणि त्याचा मृत्यू झालेला. आम्हाला पण शॉकिंग होतं आणि खरोखरच दुर्दैवी अशी घटना होती. परंतु तिथे गेल्यानंतर जो त्याचा इतिहास, म्हणजे त्याची जी हिस्ट्री बघितली, जी मेडिकल हिस्ट्री होती, त्याचा फक्त 1 दिवसाचा ताप होता. त्याच्यासाठी तिथे उत्तम ट्रस्ट म्हणून एक डॉक्टर फैयाज आलम म्हणून एक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे तो औषधाला गेलेला होता. औषध घेतल्यानंतर सकाळचे औषध घेतल्यानंतर त्याला संध्याकाळी ब्लड टेस्ट आणि याच्यासाठी बोलवलं होतं. त्यांनी संध्याकाळी परत जाऊन, म्हणजे एकदम खुशी तो जाऊन म्हणजे डॉक्टरांकडे ब्लड टेस्ट वगैरे करण्यासाठी गेला. त्यावेळेला त्या डॉक्टरांनी त्यांना सलाईन चढवली आणि थोड्या वेळाने त्याचा ताप एवढा वाढला की म्हणजे तो आवाक्या बाहेर गेला. तर त्यामुळे डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन घेऊन शांत करायचा प्रयत्न केला. तर तो ताप पूर्णपणे डोक्यात जाऊन, म्हणजे एक प्रकारे त्याला तो मानसिक धक्का लागतो जसा, किंवा आतमधून काहीतरी त्रास होतो असा होऊन तो वेड्यासारखा वागायला लागला. परंतु ह्या पिरियडमध्ये तो म्हणजे एकदम चांगला मुलगा, आणि अशी परिस्थिती का निर्माण झाली म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी विचारपूस केली असता त्यांना सांगितलं की ह्याला तापाचं लक्षण आहे. पण तापाचं लक्षण एवढ्या पटापट कसं झालं? कारण इंजेक्शन दिल्यानंतर 15 मिनिटाच्या आतच त्याला एवढा म्हणजे त्रास व्हायला लागला आणि जवळजवळ अर्ध्या तासामध्ये तो तिथल्या तिथे मृत्युमुखी पडला. परंतु डॉक्टरांनी त्या बाबतीत कोणतीही म्हणजे आपलेपणा न दाखवता त्याच्यावर कोणतीही म्हणजे अजून ट्रीटमेंट करू शकत होता, किंवा आलेला असताना त्याने समजा आला असताना त्याला समजा डॉक्टरांना वाटत होतं की माझ्याकडून होत नाही, तर आम्ही दुसऱ्या डॉक्टरांकडे नेण्याची त्यांची परिस्थिती होती त्या फॅमिलीची आणि तेवढी ऐपत होती. तरी पण डॉक्टरांनी हलगर्जीपणा करून त्या एवढ्या चांगल्या मुलाचं आयुष्य बर्बाद केलं आणि त्याला अक्षरशः
हे म्हणजे मृत्युमुखी पडण्यामागे त्या डॉक्टरांचा हात आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे, आपल्याद्वारे आम्ही सांगू इच्छितो की प्रशासनाने, आम्ही आज पोलीस स्टेशनला पण गेलेलो होतो आणि त्या संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल करावा. कारण त्याची ज्या हॉस्पिटल एक इथे नाक्यावरच, उत्तन नाक्यावर एक हॉस्पिटल चालू होतं उत्तन ट्रस्टच्या नावाने, एक सारा म्हणून हॉस्पिटल आहे, त्याचे ते डॉक्टर आहे. त्या हॉस्पिटलचं अजूनहीपर्यंत जवळजवळ 2 ते 2.5 महिने झाले ते हॉस्पिटल चालू आहे, त्याचं अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नाही. तर असल्या ह्या म्हणजे एक प्रकारे बोगस पणे हा जो डॉक्टर होता ते काम करत होता. तर रजिस्ट्रेशन नसताना देखील हे काम करतो, म्हणजे पालिकेची पण त्याच्यामध्ये हलगर्जीपणा आहे. पालिकेने त्वरित त्या डॉक्टरावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याचं जे हॉस्पिटल आहे ते सील केलं पाहिजे. या बाबतीत आम्ही उत्तम सागरी पोलीस स्टेशनचे शिवाजी नाईक साहेबांबरोबर भेट केली. त्यावेळेला संदीप राणे साहेब आमच्या बरोबर होते, आमच्या लोकांबरोबर होते. त्याने आम्ही 24 तासाचं त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे की त्याला त्वरित त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावं, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. आणि अशाच प्रकारची इतरही डॉक्टर, आमच्या उत्तन परिसर हा मोठा परिसर आहे, तरी अशा प्रकारचे जे डॉक्टर असतील तर त्याने महापालिका आणि पोलीस प्रशासन यांनी संबंधित डॉक्टरांची पूर्णपणे चौकशी करावी आणि असले डॉक्टर असतील तर त्वरित कारवाई करून त्यांचे दवाखाने असतील किंवा हॉस्पिटल असतील त्वरित सील करण्यात यावे. उत्तम चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्याचा चालवणारा डॉक्टर फैयाज आलम यांनी महानगरपालिकेची कुठली परवानगी घेतली होती का क्लिनिक ओपन करण्यासाठी? नाही, त्या बाबतीत आम्ही इथले PLC डॉक्टर आहे, डॉक्टर पाडवी, यांच्याशी मी सकाळीच वार्तालाप केली. तेव्हा आम्हाला असं समजण्यात आलं की त्यांनी कुठल्या अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन आपल्या महापालिकेत केलं नाही. जर एखादा डॉक्टर महापालिकेत रजिस्ट्रेशन करत नाही तर ते पूर्णपणे इल्लीगल हॉस्पिटल आहे. या बाबतीत त्या डॉक्टरांनी एकदा त्यांना इंटिमेशन पण दिलेलं होतं की तुम्ही असं प्रकारचं हॉस्पिटल चालवू शकत नाही. परंतु ही गोष्ट होऊ नये, महापालिकेने त्यांना नोटीस देणं गरजेचं होतं, परंतु अजूनही नोटीस दिली नव्हती. हा पण एक हलगर्जीपणा आहे. आणि असलं समजा एखाद्या डॉक्टरांकडे रजिस्ट्रेशन नाही, परवानगी नाही, तर तेवढा अधिकार महापालिकेला आहे किंवा पोलीस प्रशासनाला की त्वरित ते बंद करणं गरजेचं होतं. परंतु तसं न झाल्यामुळे आज ग्लॅस्टन सारख्या आमच्या मुलाचा जीव गेलेला आहे. आणि समजा हे असं झालं नसतं तर असे कितीतरी लोकांचे जीवाचा प्रश्न होता आणि असल्या प्रकारचे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे. या ग्लॅस्टन नावाच्या ज्या मुलाचा मृत्यू झाला याला कुठे ना कुठे पालिका जबाबदार आहे का? जरूर, कारण जसं तो डॉक्टर जबाबदार आहे त्याचप्रमाणे पालिका प्रशासन पण आहे. कारण पालिका प्रशासनाच्या हद्दीमध्ये जर जेवढेही दवाखाने आहेत किंवा हॉस्पिटल आहेत तर त्यांची माहिती आपल्या महापालिकेला असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा लोकांच्या हेल्थचा इश्यू आहे. प्रत्येक जण आपण एखादा दवाखाना किंवा हॉस्पिटल चालू झाल्यानंतर साधारण म्हणजे सामान्य माणसांना माहीत नसतं की त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं. डॉक्टर दिसला की तो एक देव माणूस समजून त्यांच्याकडे म्हणजे ह्याच्या ट्रीटमेंटसाठी जात असतो. परंतु ही जबाबदारी महापालिकेची आहे आणि ती त्यांनी जरूर घेतली पाहिजे. कारण ह्यामध्ये महापालिकेचा पण हलगर्जीपणा आहे, जो सिद्ध होत आहे. जसं की आपण पाहिलं, परिवाराने संपूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच माजी नगरसेविका शर्मिला बगाजी यांचंही असं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळेच या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. आता संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास याच्यावर सर्व निर्भर करतं की नेमकं काय झालं होतं. पालिकेकडून आता सध्या गुन्हा दाखल करण्याची माहिती मिळाली आहे. पालिका एक गुन्हा दाखल करणार आहे अनधिकृतपणे हे सर्व क्लिनिक चालवण्याच्या प्रकरणामध्ये. मात्र या सर्व प्रकरणामध्ये जे काही पुढे अपडेट्स असतील ते आम्ही तुम्हापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू.